आज दिनांक 30 मार्च 2025 रोजी मस्तानशाह ईदगाह औंढा रोड हिंगोली येथे सकाळी ठीक 8:30 वाजता रमजान ईद साजरी करण्यात आली। नमाज पढ़ण्यासाठी मुस्लिम बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते। जिल्हा प्रशासन, पोलीस प्रशासन व नगर परिषद हिंगोलीच्या वतीने रमजान ईद निमित्त मुस्लिम बांधवांचा सत्कार करण्यात आला। यावेळी माजी नगराध्यक्ष दिलीप चव्हाण, मधुकरराव मांजरमकर, पोलीस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे, उपविभागीय अधिकारी समाधान घुटुकडे, नगर परिषद मुख्याधिकारी अरविंद मुंडे, स्वच्छता निरीक्षक बाळू बांगर, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक विकास पाटील, शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक नरेंद्र पाडळकर यांची प्रमुख उपस्थिती होती। अरुण दिपके, TV 7 हिंगोली। जाता कि नहीं क्या हुआ बस बच्चों की मदरसा है, नया मदरसा इन दोनों का बजट शहरामधील मेन ईदगाह मैदानावर मोठ्या प्रमाणावर नमाज अदा केली जात आहे। आजच्या पवित्र रमजान महिन्याचा रोजाचा शेवट होऊन आज ईद मोठ्या प्रमाणावर आनंदाने उत्साहात सर्व साजरी करत आहे। या दिवशी मी पोलीस विभाग आणि प्रशासनाच्या वतीने सर्वांना शुभेच्छा व्यक्त करतो आणि सर्वांचं आवाहन करतो की सर्वांनी खेळीमेळीने चांगल्या वातावरणात उत्साहात सर्वांनी ईद पार पडावी। धन्यवाद। जय हिंद। आपल्या हिंगोली शहरामध्ये ईद निमित्त सर्व मुस्लिम बांधवांना या ठिकाणी खूप हार्दिक शुभेच्छा। प्रतिवर्षाप्रमाणे याही वर्षी ईदचा हा कार्यक्रम हिंगोली शहरामध्ये असेल, जिल्ह्यामध्ये असेल, मोठ्या शांततेनं पार पडत असतो। आज या ठिकाणी अनेक मुस्लिम बांधव या ठिकाणी नमाजासाठी उपस्थित झालेले आहेत आणि त्यांच्या या ईद निमित्त सर्व मुस्लिम बांधवांना परत एकदा हार्दिक शुभेच्छा देऊन ही ईद शांततेच्या मार्गाने या हिंगोली जिल्ह्यामध्ये साजरी करतो।